तर आज आम्ही चाललोय घरी परत आणि म्हणजे वसईला आणि आता 10:30 होत आलेत. आता बॅगा वगैरे जे आहेत त्या आम्ही बसमध्ये वरती भरायला लावल्यात. तर मग आता सगळं पॅक करून आम्ही निघणार आहेत. 3 दिवस आम्ही स्टे केलेला आणि आज आहे आमचा निघण्याचा दिवस. आणि इकडे गुड्डीताई आहे, तू जरा तुझे फिलिंग्स एक्सप्रेस कर. मन तळ्यात मळ्यात जाईच्या गळ्यात असं आम्हाला वाटते. आणि तळ्यात जसं पाणी असे तसं आमच्या हृदयात पण भरपूर पाणी आहे. इकडून निघताना आणि आम्ही पुढच्या वर्षी लेट येऊ, कारण नंतरचा जो वेदर असतो तो आम्हाला खूप आवडतो. हे खूप ऊन आहे, बघा केवढं ऊन आहे इकडून. असं म्हणजे नॉट सो गुड वेदर आहे. चालेल असं. आणि आता आमचे 3 डिप्रेसिंग स्पॉट्स आहेत. एक धनश्री हळद, एक मॅप्रो आणि एक जेवायला कुठे. मॅप्रो ठीक आहे, जेवायला पण ओके, पण धनश्री हळद जाम डिप्रेसिंग. आणि तिथे लिटरली अर्धा तास जातो. तिथे असं नाही काही लोक पटापट घेणार, पापड घेणार 10 प्रकारचे, चार वेळा आईस्क्रीम खाणार आणि आपल्याला मार पडणार आहे. आपण हे सगळं बोल. सगळ्या बॅगा वगैरे खाली गेलेल्या आहेत. आणि इकडे ऑलमोस्ट आणि हा आमचा स्विमिंग पूल, ज्याला आम्ही जाम मिस करू. तर हा आमचा स्विमिंग पूल. आणि यावर्षी आम्ही शेकोटी वगैरे काय लावली नव्हती. हा आमचा बंगला. तर आता सगळे आम्ही गाडीमध्ये जातोय परत. भरपूर दुःख झालेलं आहे. असं वाटतं अजून 4-5 दिवस राहायला मिळालं असतं तर खूप बरं झालं असतं. पण आता आम्हाला शेवटी ऑफिस आहे. काय इकडे बसते का? कुठे बसू? इकडे असं काय नाही, तुला पाहिजे बसू शकते. असं काय नाही. घेतली का? तुम्ही घेतली? हे बघ. चला, एंड ऑफ महाबळेश्वर ट्रिप 2025. माझा सगळ्यांचे मोबाईल आहेत ना? मी फ्रीजवर ठेवायची ना. आता मोबाईल देतच काय तुझे. आणि इकडे तर बघा टुरिस्ट अट्रॅक्शन काय. गोवा. ती बोलली बाळा तू कुठे चालला, जा तू तर ऑलरेडी उशिरा आला. यू डोंट इवन लव्ह मी, कसली रे कमी सांगू का मम्मीला तू बनतो शाणा. माझी सासू तुझी मदर ए माझी होणारी हमसफर. आय लाईक युअर ब्युटी, आय लाईक युअर फॅशन, तुझ्यावर थांबून माझी नजर. एक नंबर तुझी कंबर हाय, चाल शेकी शेकी हाय, किती सुंदर तुझं डिंपल, जे पाहिजे ते घे ते घे. एक नंबर तुझी कंबर हाय, चाल शेकी शेकी हाय, किती सुंदर तुझं डिंपल, जे पाहिजे ते घे ते घे ते घे ते घे. Okay, 1, 2, 3 start. The already start. Killing by eyes. The OG gangster. I love to the passion. To viral sensation. Representing nation. पन्नकरे हजार. धनश्री हळदकडे आता आम्ही चाललेले आहेत. आम्ही चुकून पुढे निघून गेलेले, तर आता यू टर्न मारला आहे आणि आता आम्ही परत चालले आहेत धनश्री हळदकडे. मी ऐकलं ना, शेवटचा दिवस आपण म्हणजे खूप दुःखात असतो ना. म्हणून आपण धनश्रीचा विषयच काढला नाही. पण धनश्री मध्ये गेल्याशिवाय आपल्याला मजा पण आहे. जेवण करून जाऊया ना.
स्नेहाला आपल्याला आणून द्यायला लागली तिथे. हिरवी साडी आणि पांढरे केस. तर आता मी पोहोचले आहे धनश्री शेतकरी हळद पावडर कडे आणि मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, तर आता आम्ही पोहोचले आहे धनश्री हळद मार्केटमध्ये आणि तिथे सगळी हळदची शॉपिंग करताय. दाखवतो. रात्रीचे तांदळाचे साल पपडे ज्वारीचे असतात. तर आता आमची हळदीची शॉपिंग झालेली आहे आणि आता आम्ही परत गाडीत आलेले आहेत. पुढच्या प्रवासासाठी आता आम्ही निघणार आहेत. बाय धनश्री. तर आता आम्ही आलो मॅप्रोच्या आउटलेट मध्ये. हे बघा मॅप्रो. काहीतरी म्हणजे सामान घ्यायचं राहिलेलं, थोडेसे गोष्टी, म्हणून आम्ही आलेले आहे. हा ना, तेच. तर इथे कशी ऑफर आहे की 1440 रुपयाचं जर आपलं बिल झालं असेल मॅप्रो मध्ये, तर आपण एक झाड फ्री घेऊ शकतो. हे बघा इथे ठेवलं आहे. हे बघा, गेट 1 प्लांट फ्री. आणि इथे हे सगळे झाड आहेत, ह्यातलं आपण कोणतं पण झाड घेऊ शकतो फ्री. आणि एवढं आमचं बिल झालेलं आहे, तर आम्ही एक झाड फ्री घेणार आहेत. तर इकडचा आवाज रेकॉर्ड नव्हता झाला, पण मला आठवते की मी सांगत होता की कशी आम्ही कालाकांडी केली आहे ती. म्हणजे तिकडे आमचं बिल जेवढं झालं नव्हतं त्याच्यापेक्षा जास्त आम्ही एक झाड घेतलेलं जे तनुमावशीच्या हातात आहे. आणि तिला तिकडे एका माणसाने पकडलेलं, पण तिची खूप फाटलेली, पण ती कशी तरी वाचली. तर आता आम्ही आले आहेत जेवणासाठी आणि आता इथे जेवण घेणार आहे. ढाबा टाईपच आहे, पण ढाब्यासारखं दिसत तर नाही. तर आता आमचं जेवण झालेलं आहे. सगळे वॉशरूमला वगैरे गेलेत आणि आता आम्ही डायरेक्ट जेव्हा बसमध्ये बसू तेव्हा आम्ही डायरेक्ट घरी पोहोचणार आहेत. म्हणजे आता ब्रेक नाही, ब्रेक फक्त वॉशरूम वगैरे जर आली कोणाला तर घेतला जाईल. आणि आम्ही ऑलरेडी सगळे फ्रेश होऊन आलेत, तर आता आम्हाला डायरेक्ट घरीच जायचं आहे. जेवण इकडचं खूप चांगलं होतं. इकडेच येऊ तुझ्याकडे तेव्हा S25 एक झप्पी पाहिजे म्हणे ना 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 ना, पप्पा पप्पी पाहिजे म्हणे ना 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 ना. तू भारी दिसते म्हणे या 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 या, किती नखरे करते ना. सगळ्यांची हात घेती, लय भारी नटलेली, लाखांचं सोनं आणि चांदीनं ती थटलेली. वो वो एक नंबर तुझी कंबर, हाय चाल बेबी बेबी, हाय किती सुंदर तुझं डिंपल, माझी छान बेबी बेबी. एक नंबर तुझी कंबर, हाय चाल शेकी शेकी, हाय किती सुंदर तुझं डिंपल, जे पाहिजे टेक इट टेक इट टेक इट. मेरे ढोल ना सुन, मेरे प्यार की धुन, मेरे ढोल ना सुन.
गाईज इकडे गुड्डेदाईचा ब्रेन रॉट झालाय फुल. इतक्या वेळापासून ट्रॅव्हल करून करून ब्रेन रॉट झालाय आणि म्हणून ती अशा हरकती करायला लागली आहे. ट्रॅव्हल मुळे ना याच्या बाजूला बस. खूप आंधी आलेली आहे रस्त्यामध्ये, खूप खूप आंधी आली आहे आणि शेवा लाजच नाही जरा, पण आम्ही हसतोय. आणि आमच्या बॅगा वरती आहेत गाडीच्या आणि पूर्ण आता धुळीने माखणार आहेत बॅगा. शीट वीज गरडा होतोय आणि आंधी होते. म्हणजे काय होत्या काय कल्पनाच नाही बाबा, ते दाखवा ना समोरचं. हे बघा आंधी आली आंधी. सायक्लोन आहे, सायक्लोन ना, सायक्लोन जाम मोठं असते. आम्ही तेवढा भरपूर केला जरा आणि हे अचानक झालंय, म्हणजे काय कल्पना नसताना मध्ये. तर इकडचा पण आवाज काय रेकॉर्ड झाला नव्हता आणि मी तेव्हा हेच सांगत होता की खूप आंधी होती, आम्ही लेट आले आणि आम्हाला जायचं होतं सिमीला वगैरे आणायला. पण आता काय ते जमणार नव्हतं कारण खूप लेट झालेलं आणि आमचे अख्खे बॅगा वगैरे पावसाने भिजलेले आणि सगळं म्हणजे केऑस झालेलं. लाईट पण गेलेली, खूप वाट लागली आमची. आणि आता आम्ही सगळे बॅग वगैरे काढायला लावले आहेत. हळूहळू करून एवढे बॅगा आम्ही वरती आणल्या आहेत आणि आता बाकीचे लोक पण खालतून बॅगा वगैरे आणायला लागले आहेत. तर आता 11:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही चाललोय सिमी आणि ग्रेला आणायला. दीदी, मी, गुड्डीताई, निहाल दादा, राहुल दादा. आणि काल कारण की जोरात पाऊस होता, आज पण सकाळी पाऊस होता, म्हणून काय आम्हाला काल जाता आलं नाही. आणि सकाळी उठल्याबरोबर एकच खबर आली आहे की काय गुड्डीताई त्याचं नाव, ऑपरेशन सिंदूर करून एक अटॅक झालेला आहे पाकिस्तानवर. हे पण सांगणं गरजेचं आहे, म्हणजे नंतर जेव्हा व्लॉग बघू तेव्हा कळेल की आपण आलेले तेव्हा असं झालेलं. आणि गुड्डीताई माझ्या बाजूला रेडी होऊन बसलेली आहे. आणि ही बघा, ही आमच्या घरात एक छोटीशी मांजर आलेली आहे, जिला आम्ही दूध वगैरे दिलंय. पाऊस पाऊस. हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू. टेक माय पप्पा ऑल्सो इन द व्हिडिओ. ए गुड्डी पण आहे. ओ रावसाहेब. बरं ना, मोठी काय एवढीशी आहे. तर आम्ही इकडे दीदीला पिकअप केला आहे आणि आता दीदी आमच्या बरोबर पुढे. व्हेरी ब्युटिफुल, नाईस. प्रेग्नेंट. सो शिट. हो पडणार होती दीदी तो आता. मम्मीने चप्पल घालून आले. थोडा भारी ड्रेस घातला, माझ्याकडे चप्पल नाही चांगली. आता आम्ही आलोय जंगल टाईप एरियामध्ये. शिट. आता मी नाहीत मध्ये. आवाज बंद. तर आता आम्ही ग्रे आणि सिमीला घेतलेला आहे प्रॅक्टिस करू दोघांना गाडी फिरवायची. आणि आता आम्ही चालले आहेत घरी. पहिला सिमीला ड्रॉप करणार आहे. तर आता आम्ही इकडे जोक मारत मारत चाललेत परत घरी, म्हणजे इकडे मामाकडे. आणि मला सिरियसली काहीच आठवत नाही का मी इकडे काय जोक मारलेला, आणि कारण की याचा रेकॉर्ड पण नाही झाला आहे आवाज. पण राहुल दादा पण असतोय, म्हणजे नक्कीच काहीतरी असणार. गुड्डीताई, तुला आठवते का काय? काहीच नाही. मला मी बघून डेंजर वाटली. बघ एवढी गाडी झाली. मग आता आम्ही घरी चालल्यात. मी काहीतरी सांगतोय, पण हा बेसिकली हा तो म्हणजे दिवस होता की आता सगळं ट्रिप संपलेली आणि आज दीदीची ॲनिव्हर्सरी पण होती आणि दीदी त्यासाठी रेडी होऊन आलेली. सो आता आम्ही चालल्यात घरी. पण खरंच म्हणजे काय मी बोललेला मला काहीच आठवत नाही. तर इकडे हे मांजरी बघा किती क्यूट आहे. म्हणजे आई आहे आणि तिच्याबरोबर तिची मुलगी आहे. होय घे. तर आता हे तू माईक घेऊन जा, दाखव वरचं सगळं. तर आता मी ग्रेला पण घेऊन घरी पोहोचलेले आहेत.
आणि ग्रे वरती मिक्स होतो की चिडतो बघूया. त्यामुळे मी तुम्हाला दाखवते. ए मला कोण घेतात काय घरी? कुठे गेला? तिकडे आतमध्ये नेलं जाईल. आय 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 मला बाहेर जायचं असं. बाहेर नाही, आता आला घरी. एक नंबर